नमस्कार मंडळी. आता तुम्ही दिवाळीच्या धामधुमीनंतर तुळशीचं लग्न लावणार असाल, पण तुमच्या पूजेमध्ये असलेला हा शालिग्राम नावाचा दगड कधी विचार केलाय की देवांचा देव पालन करता श्री विष्णू एका साध्या दगडाच्या रूपात आपल्या अंगणात का असतो? या मागे आहे एका पतिव्रता स्त्रीचा तिळपापड करणारा राग, एक भयंकर शाप आणि या शापामुळे झालेला विष्णूचा दगडातला जन्म. आज आपण जाणून घेणार आहोत तुळशी विवाह कथेतील सर्वात मोठे आणि गूढ रहस्य, एका शापाचे रहस्य. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण शेवटी आपण शालिग्राम दगडाची वैज्ञानिक ओळख काय आहे हे देखील पाहणार आहोत. आपले गूढ रहस्य सुरू होते राक्षसांचा राजा जालंधर आणि त्याची परमसुंदरी पत्नी वृंदा यांच्यापासून. वृंदा ही भगवान विष्णूंची निस्सीम भक्त होती, पण त्याहून महत्वाचं म्हणजे ती अतिशय पतिव्रता होती. तिच्या याच पातिव्रत्यामुळे जालंधराला एक कवच मिळालं होतं. जोपर्यंत वृंदाचा पतिव्रता धर्म अखंड होता तोपर्यंत जालंधराला कोणीही हरवू शकत नव्हतं, अगदी देव सुद्धा. जालंधराच्या या अभेद्य शक्तीमुळे त्याने स्वर्गात हाहाकार माजवला. सर्व देव विष्णूंकडे गेले, कारण त्यांना माहित होतं वृंदाचं पातिव्रत्य भंग केल्याशिवाय जालंधराचा पराभव होणे शक्य नाही. या कथेतील सर्वात मोठा ट्विस्ट येथेच येतो. देवांना वाचवण्यासाठी श्री विष्णूंनी एक असा निर्णय घेतला जो कोणत्याही भक्ताला चटका लावणारा होता. त्यांनी चक्क जालंधराचं रूप धारण केलं. जालंधर युद्धातून परत आला असं समजून वृंदाने आपल्या पतीला प्रेमाने स्वीकारलं, पण हे जालंधर नव्हते तर विष्णू होते. जसा वृंदाचा पतिव्रता धर्म भंग झाला तसं जालंधराचं कवच तुटलं आणि तो युद्धात मारला गेला. जेव्हा वृंदाला ही फसवणूक कळाली तेव्हा तिचा राग अनावर झाला. ती म्हणाली, मी आयुष्यभर तुमची पूजा केली, तुमची भक्ती केली आणि तुम्ही माझ्याशी असा निर्दयी दगडपणाचा व्यवहार केला. तुम्ही पाषाण व्हाल. ही होती ती सर्वात मोठी गोष्ट ज्यामुळे विष्णूंनी दगडात बदल स्वीकारला. वृंदाचा शाप स्वीकारून ते शालिग्राम नावाच्या एका खास दगडाच्या रूपात स्थिर झाले आणि वृंदाने स्वतःच्या पतीच्या चितेवर सती जाऊन आत्मसमर्पण केले. तिच्या राखेतून एक सुंदर रोप उगवले जे होते तुळस. वृंदाच्या भक्तीपुढे नतमस्तक होऊन विष्णूंनी वरदान दिले, आजपासून तुळशीशिवाय माझा कोणताही नैवेद्य पूर्ण होणार नाही आणि मी शालिग्राम रूपात तुझ्याशी विवाह करेल. म्हणून दरवर्षी कार्तिक महिन्यात माझा आणि तुझा विवाह होईल. हेच आहे तुळशी विवाह कथेतील सर्वात मोठे आणि दुःखद रहस्य. आता आपण पाहूया या शालिग्रामाची वैज्ञानिक बाजू. शालिग्राम दगड केवळ कथांमध्ये नाही तर जगात खरोखर अस्तित्वात आहे. हा दगड फक्त नेपाळमध्ये गंडकी नदीत सापडतो. गंडकी नदीला शालिग्राम नदी असेही म्हणतात. वैज्ञानिक दृष्ट्या शालिग्राम हा एक अमोनाइट नावाचा जीवाश्म आहे. अमोनाइट म्हणजे लाखो वर्षापूर्वी समुद्रात असलेले शंखासारखे प्राणी. हे शंख कालांतराने दगडात रूपांतरित झाले. या दगडाला नैसर्गिकरित्या जी छिद्रे पडलेली दिसतात ती याच अमोनाइट जीवाचे तोंड असते. या छिद्रांमुळेच भक्तांना तो चक्र आणि शंख धारण केलेला विष्णू वाटतो. म्हणजे एका बाजूला वृंदाचा शाप आणि विष्णूचे वरदान आहे, तर दुसऱ्या बाजूला लाखो वर्षापूर्वीचा एक वैज्ञानिक चमत्कार. किती अद्भुत आहे. तर मंडळी, आता तुम्हाला कळलं असेल की तुमचा लाडका शालिग्राम एका दगडाच्या रूपात का आहे. हा दगड म्हणजे केवळ विष्णू नाही तर एक महान भक्तीचा, त्याग आणि शापाचा पुरावा आहे. पुढच्या वेळी तुम्ही तुळशी विवाह कराल तेव्हा शालिग्रामाकडे पहा. तुम्हाला त्या दगडात वृंदाच्या निस्सीम भक्तीची आणि विष्णूच्या वचनाची कहाणी दिसेल. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की